आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत। आमदार रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर हल्लाबोल केला। बाबासाहेब पाटील यांच्या जावयाने रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्याने निवृत्त झालेल्या या शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून हे शिक्षक आज मृत्यूशी झुंज देत आहेत। पोलीस या प्रकरणाची दखल घेत नाहीत। पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी असं रोहित पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे। दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये मनसेचा मेळावा होणार आहे। उत्तर मुंबईतील मेळाव्यानंतर मनसेचा शहर परिसरात मेळावा होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांच्या मोर्चावर टीका बघायला मिळाली। विरोधक निराश असून निवडणुकीत पराभव होईल हे त्यांना माहिती आहे। त्यांची नोटचोरी बंद झाली म्हणून ते आता वोटचोरीवर बोलतायत, अशी टीका फडणवीसांनी केली। आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना डिवचलंय। आमदार रवी राणांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किरणा पाठवला। त्यामुळे यशोमती ठाकूर संतापल्या। अवकातीत रहा अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। संपूर्ण देशात SIR झालाच पाहिजे अशी आमची मागणी होती असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। नितेश राणे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, मंत्री आहेत। युतीचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार घेतील असा टोला प्रताप सरनाईकांनी नितेश राणेंना लगावला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढाई करता तयार आहोत असं राणे म्हणाले। क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून घराणेशाही चालते, यामुळे मी काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काँग्रेसवर टीका केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये नगरपालिकेची निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांमध्ये पोस्टर वॉर रंगलाय। भाजप आमदार अतुल भोसलेंनी निधी मंजूर केल्यानंतर एकाच कुटुंबातील 3 इच्छुकांनी आमच्यामुळे निधी मंजूर झाल्याचा दावा करत प्रभागात पोस्टरबाजी केली। या पोस्टरबाजीला प्रभागातील अज्ञात नागरिकांनी बॅनरबाजी करत विरोध केला। सायनच्या प्रतीक्षानगर भागातील काही रहिवाशांनी आगामी मनपा निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय। परिसरातील म्हाडाच्या जागेवर रहिवाशांच्या सोयीकरता मार्केट बांधण्यात येणार होतं, पण मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्याकरता ही जागा देण्यात आली, त्यामुळे स्थानिकांनी यावर आक्षेप घेतला आहे। खासदार निलेश लंकेंनी राज्याच्या राजकारणामध्ये गलिच्छपणा वाढला असून जातीभेद निर्माण करणारे राजकारणी पाहायला मिळतायत असं म्हटलंय। या प्रवृत्तीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच थांबवू शकतात, तसंच वाचाळवीर नेत्यांवर गृहमंत्र्यांनी तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे असं निलेश लंकेंनी कोल्हापुरात म्हटलंय। फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी PSI गोपाल बदने याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 30 ऑक्टोबरपर्यंत बदनेची कोठडी परवानगी करण्यात आली आहे। बदनेवर बलात्काराचे आरोप आहेत, डॉक्टर तरुणीने ते केलेले आहेत। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घेरलं जात आहे, पण फलटण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली। रणजितसिंह, चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत असं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवर मवियानं टीका केली आहे। फडणवीसांनी प्रकरणाचा सगळा तपास केला का? अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केला। आमदार धनंजय मुंडेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतली। बीडमधील तरुणीच्या घरी जाऊन पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप करत पुरावे दिलेत। दानवेंनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निंबाळकरांसोबत एकाच व्यासपीठावर होते, हे दुर्दैवी आहे असं म्हटलंय। महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून माजी आमदार नारायण मुंडे दिवसभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत। प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी काठीच्या आधारावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आता आपण एका मोठ्या बातमीकडे वळूया। मुंबई महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीच्या तयारीकरता शिवसेना उभाठानं जोरदार तयारी सुरू केलेली आहे। मुंबईत आज शिवसेना उभाठाचा भव्य निर्धार मेळावा होणार आहे। संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा हा निर्धार मेळावा असणार आहे।
या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. अशातच उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी जसे बोगस वोटिंगद्वारे बोललं गेलं, जसं सादरीकरण केलं होतं, तशाच प्रकारे आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये सादरीकरण करणार असल्याची माहिती मिळते आहे. मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळा या सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करणार आहेत. बोगस मतदान होऊ देऊ नये याकरता काय खबरदारी घ्यायची याबद्दल देखील या मेळाव्यातून आदित्य ठाकरे सांगणार आहेत. निवडणूक आयोगाकडून याद्यांमध्ये सुधारणा करण्याकरता काहीच पावलं उचलली गेलेली नाहीत. अशा परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, जनजागृती कशी करावी, मतदान केंद्रांवरील हालचालींवर कसं लक्ष ठेवावं, मतदारांना कोणत्या पद्धतीने सहकार्य करावं याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थ इथं बैठक होती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ इथं ही बैठक होणार आहे. मतदार याद्यांसह इतर बाबींवर या बैठकीत चर्चा होईल. तर संध्याकाळी दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथं मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नियोजन आणि इतर विषयांवर या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या नवीन महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयाचं अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शहा यांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची. मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध स्थानकांवरून आज एकाच दिवशी 23 स्पेशल ट्रेन्स चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिवाळीचा सण आटोपून आपापल्या गावाला रोजगाराच्या ठिकाणी परतणाऱ्यांची विविध गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी बघायला मिळते. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महाराष्ट्रात विविध मार्गांवर 23 स्पेशल ट्रेन्स चालवण्याचं ठरवलंय. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील तब्बल 95 रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तसंच विविध घटनांमध्ये रोज मोठ्या संख्येने प्रवासी जखमी होतात. इतक्या मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन रेल्वे प्रशासनाचा वैद्यकीय सुविधाच नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पनवेल ते कर्जत दरम्यानचा प्रवासाचा वेळ लवकरच कमी होणार आहे, कारण या रेल्वे कॉरिडॉरचं काम अंतिम टप्प्यात आलंय. अहवालानुसार कॉरिडॉरचा 79% भाग पूर्ण झालाय. मार्च 2026 पर्यंत तो जनतेकरता खुला होईल. अपुरी कागदपत्र किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारने पुन्हा संधी दिली आहे. सगळ्या लाभार्थ्यांना पुनर्विकासित सामावून घेण्याच्या उद्देशाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या वतीने दस्तावेज संकलनाकरता 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मोहीम घेण्यात येणार आहे. देशातील सगळ्यात मोठ्या बँकिंग संस्थेपैकी एक असलेल्या SBI कडून आगामी 5 महिन्यांमध्ये सुमारे 3500 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. जून महिन्यामध्ये SBIने 505 परिवीक्षाधीन POची भरती केली आहे. मुरुड राजपुरी या ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकरता रविवारी आलेल्या शेकडो पर्यटकांचा खराब हवामानामुळे शिडाच्या बोटी आणि इंजिन बोटी समुद्रात न उतरल्याने हिरमोड झाला. या निर्णयाचा पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या जलवाहतूक व्यावसायिकांना फटका बसला. दिवाळीत तब्येत बिघडवणाऱ्या साखरेच्या गोड मिठाईची जागा आता आरोग्यवर्धक सुक्या मेव्यानं घेतली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या हंगामात तब्बल 9000 टन सुका मेव्याची विक्री होऊन 550 कोटीची उलाढाल झाली आहे. काजू बदामासोबतच खजुरालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. देशभरातील जवळपास 8000 शाळांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाही, असं शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालंय.
या शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये तब्बल 20,817 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजेच एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवल्या जात असलेल्या MBBS अभ्यासक्रम प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीकरता कॉलेजेसचा पसंती क्रमांक भरायला 27 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत पर्याय भरता येतील, तर 30 ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. वसई विरार शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, फुटपाथ अशा मिळेल तिथे फेरीवाल्यांनी बस्तान मांडलंय. त्यामुळे नागरिकांना ये जा करणंही अनेकदा कठीण होतं. वाहतूक कोंडीत भर पडते, पण फेरीवाला धोरण रखडल्यानं अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. श्री क्षेत्र पंढरपूर इथं कार्तिक वारी निमित्त देशभरातून भाविक येत असतात. याकरता त्यांच्या सुरक्षेसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी काढले आहेत. आजपासून आरटीओ कर्मचारी संघटनेनं आपल्या मागण्यांकरता बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरता आणि मोटार वाहन विभागातील समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरता हे तीव्र आंदोलन पुकारण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालंय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगानं संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भातील घोषणा आज संध्याकाळी पत्रकार परिषदेतून करण्यात आली. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. तपास अधिकाऱ्यांचीही चौकशी करा, CDR तपासा, असं धनंजय मुंडे म्हणाले. सुसाईड नोटमधील हस्ताक्षर डॉक्टर महिलेचं नाही असंही मुंडेंनी म्हटलंय. सुसाईड नोटवर कुटुंबियांना संशय आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टम करता नेण्यासाठी घाई का केली? न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे CDR तपासा, ते हस्ताक्षर महिला डॉक्टरचं नाहीये असं घरच्यांचं म्हणणं आहे, त्याकडेही लक्ष द्या. चुकीच्या रिपोर्टसाठी खासदाराचा खरंच दबाव होता की नव्हता या संदर्भात चौकशी करा. जोपर्यंत हे प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा करणार असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. गरकळ म्हणून एक मुकदमा, त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत. आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत, काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरोस्तोर मारलं आणि मरोस्तोर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली. त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या PAनी दबाव टाकला की यांचा BP नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, यांना परत पाठवून द्या, म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या. इथंच ह्या व्यक्ती इथंच आहे हे सांगेल. म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही. या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आत्ता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे CDR काढले पाहिजेत. इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 PAचा संबंध जोडला गेलाय. धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्त्याच्या मंजुरीचा वाद पेटलाय. रस्त्याच्या कामाला 18 महिने उशीर का झाला? एकच आदेश 2 वेळा का? या प्रकरणाची SIT चौकशी करा अशी मागणी खासदार निंबाळकरांनी केली आहे. विरोधक नुसते आरोप करतात, त्यांची काय लायकी असा टोला आमदार जगजितसिंह राणा पाटलांनी केला. शरद पवारांना धोका देणाऱ्यांनी लायकीची भाषा करू नये असं प्रत्युत्तर निंबाळकरांनी दिलं.
मुंबईत सीएनजी वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असताना शहरातील मर्यादित पंप संख्येमुळे वाहन चालकांना इंधन भरण्याकरता तासभर रांगेत उभं राहावं लागतं, थांबावं लागतं। सध्या महानगर गॅस लिमिटेडचे केवळ 385 सीएनजी पंप मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कार्यरत आहेत। वाढत्या मागणीमुळे हे पंप पुरे पडत असून वाहन चालक त्रस्त झालेले आहेत। दिवाळीत फटाक्यांमुळे वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होतो। यंदाही कासारवडवली एअर मॉनिटरिंग स्टेशनच्या ऑक्टोबर 2025च्या हवा गुणवत्तेच्या अहवालातून हेच स्पष्ट झालंय। या अहवालानुसार महिन्याच्या सुरुवातीला हवा चांगली ते समाधानकारक होती, परंतु 10 ते 22 ऑक्टोबर दरम्यान हवेची गुणवत्ता मध्यम प्रदूषित श्रेणीत घसरली। देशात यापुढे क्रिप्टोकरन्सी मालमत्ता मानली जाणार आहे। भारतीय कायद्यानुसार क्रिप्टोकरन्सी ही एक मालमत्ता आहे, त्यावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकतो, असा ऐतिहासिक निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे। फळभाज्यांची आवक कमी झाल्याने कांदा, बटाटा, आलं, गाजर, मटारच्या भावात 10 ते 20% वाढ झाली होती। इतर सगळ्या प्रकारच्या फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते। समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्यामुळे मासेमारीवर परिणाम झालाय। गेल्या 4 दिवसांमध्ये मासळीच्या दरात 20 ते 25% वाढ झाली आहे। वादळ कमी झालं की आवक वाढून दर कमी होतील, तर मागणी व पुरवठा कायम असल्यामुळे दरात वाढ कायम आहे। यंदाच्या लांबलेल्या पावसानं आणि परतीच्या सरींनी फळबागांवर चांगलाच फटका बसलेला आहे। विशेषतः नागपूर संत्र्याच्या हंगामावर या हवामानाचा मोठा परिणाम झालाय। फळगळ आणि माशीच्या प्रादुर्भावामुळे तब्बल 50% उत्पादनाचं नुकसान झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। या पावसानं जिल्ह्यातील मिरची आणि कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान केलं, असा अंदाज आहे। ऐन कापणीच्या वेळी पडलेल्या पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास गेला। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव कन्नड औट्रम या घाटातील दीर्घकाळ प्रलंबित रस्ता प्रकल्प अखेर मार्गी लागलाय। केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयानं महामार्गाकरता 5.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्याला मंजुरी दिली आहे। सोलापुरात पोलीस असल्याची बतावणी करत भरदिवसा वयोवृद्ध महिलेला लुटण्यात आलं। वृद्ध महिलेच्या हातातील अंगठ्या पाटल्या घेऊन चोरटे पसार झाले। सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापकाचा भरधाव कारच्या धडकेमध्ये मृत्यू झाला। पडेगावला रस्ता ओलांडत असताना कारनं त्यांना जोरदार धडक दिली। धडकेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झालाय। खोपोलीमधील काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला। यापूर्वी वेश केलेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली। वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत भारताच्या चैतन्यशील आणि भव्य स्वरूपाचं प्रतिबिंब आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलंय। भावी पिढ्यांकरता ही मूल्य पुढे घेऊन जात या गीताचे 150वे वर्ष संस्मरणीय बनवण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। अभिनेते सयाजी शिंदे सध्या कार्यक्रमानिमित्त काश्मीरमध्ये आहेत। कार्यक्रमानंतर त्यांनी श्रीनगरमध्ये फेरफटका मारला आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला। 1.5 महिन्यांपासून नव्हे तर महाराष्ट्रभरात जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते तिथे तिथे सर्वदूर एकाच चित्रपटाची चर्चा आहे, तो म्हणजे दशावतार। हा चित्रपट या आठवड्यामध्ये तब्बल 50 दिवस पूर्ण करतोय। या अर्धशतकाबरोबरच आता मल्याळी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने तो वर्तवलाय। पुढील 5 दिवस महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचं वारं वाहण्याची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्याभरापासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय। यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर पावसाच्या धसक्यानं रायगडमधील भात कापणी ठप्प पडली आहे। पुण्यात भातशेती पाण्याखाली गेली आहे। बुलेटिनमध्ये आपण एक मोठी बातमी टीव्ही स्क्रीनवर बघणार आहोत। निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भातील घोषणा आज
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून होऊ शकते। मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 राज्यांचा समावेश केला जाऊ शकतो। त्यामध्ये 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अशा राज्यांचा समावेश प्राथमिकतेने असेल। मतदार यादी पुनर्निरीक्षण ही मतदार याद्यांना अद्ययावत आणि शुद्ध करण्यासाठीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे। यामध्ये नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावे काढणे आणि बनावट मतदारांची नावे हटवणे तसंच मतदार यादीतील नावांचे स्थलांतरण करणे अशी कामे केली जातील। तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुदुचेरी या राज्यांमध्ये 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे या राज्यांची प्राथमिकता असेल। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। येत्या 28 तारखेला बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता नागपुरात भव्य मोर्चा काढणार आहेत। त्यापूर्वी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचं निमंत्रण आलेलं आहे। मात्र या बैठकीला जायचं की नाही हा निर्णय कार्यकर्त्यांसोबत त्याच्या बैठकीनंतर घेऊ असं कडूंनी म्हटलं आहे। रायगडच्या श्रीवर्धन इथल्या खालचा जीवना बंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांबरोबर एक बोया आल्याची माहिती मिळाली। रत्नागिरी हद्दीत एक बुडालेली बार्ज बाहेर काढण्याकरता हा बोया तयार करण्यात आला होता। मात्र भरतीच्या पाण्यात तो वाहून आल्याची माहिती समोर आली। गुरं चोरी प्रकरणातील 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याच्या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। या चौघांवर कर्तव्यात कसूर आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी निलंबनाचे आदेश जारी केलेले आहेत। मध्य रेल्वेच्या नेरळ स्टेशनवर भटक्या कुत्र्यांनी उच्छाद घातलाय। गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्याकरता धावपळ करणाऱ्या प्रवाशांमध्ये कुत्री फिरत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भटक्या कुत्र्यांना रेल्वे स्टेशन परिसरातून तातडीने हटवावं याकरता कारवाई रेल्वे प्रशासनाने करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत। सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवरील बांदा, मडुरा, पंचक्रोशीमध्ये ठाण बांधून राहिलेल्या ओंकार टस्कर हत्ती भरवस्तीत दिवसाढवळ्या फेरफटका मारताना दिसून येतोय। या ओंकार हत्तीकडून बागायती आणि भातशेतीचं मोठं नुकसान केलं जात आहे। जळगाव ते मुंबई दरम्यानची विमानसेवा आजपासून सुरू झाली। मुंबईहून येणारे विमान जळगाव मार्गे अहमदाबादला जाईल आणि पुन्हा परत मुंबईला रवाना होईल। अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील मातंग समाजाने सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आंदोलन केलं। मातंग समाजाच्या तरुणाच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली।